बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी विशेष मकोका कोर्टात आज सुनावणी पार पडली। आजच्या सुनावणीमध्ये आरोपींच्या आरोप निश्चितीवर युक्तिवाद करण्यात आला। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या सुनावणीमध्ये न्यायाधीशांनी सर्व आरोपींना असलेल्या गुन्ह्यांबाबत माहिती दिली। संपूर्ण घटनाक्रम आरोपीला वाचून दाखवत हे तुम्हाला मान्य आहे का असा सवाल विचारला। न्यायाधीशांच्या प्रश्नावर वाल्मिक कराडसह सर्व आरोपींनी आरोप मान्य नसल्याचं म्हटलं। यावेळेला वाल्मिक कराड पहिल्यांदाच न्यायालयासमोर स्वतःहून आरोप मान्य नसल्याचं बोलला। तसंच मला बोलायचं आहे असंही वाल्मिक कराड म्हणाला। आता सदर प्रकरणी 8 जानेवारी रोजी पुढील सुनावणी होणार आहे। आरोपींनी देखील या खटल्यात वेळोवेळी वेगवेगळे हातखंडे वापरून D2 ऑपरेशन, D फॉर डिले आणि डिरेल, उशीर करणं आणि खटला उलथून टाकण्याचे प्रयत्न होते। त्याला आज आरोप निश्चित झाल्यामुळे या प्रयत्नांना चाप बसलेला आहे आणि यापुढचं सुनावणी, यापुढे जी 9 तारखेला सुनावणी आहे त्यामध्ये सरकारतर्फे कागदपत्र ज्यांच्यावरती प्रॉसिक्युशन भिस्त ठेवत आहे ती कागदपत्र आरोपीला मान्य आहेत किंवा अमान्य आहे याच्याकरता विचारलं जाईल। त्याच्यानंतर साक्षीदारांची यादी दिली जाईल आणि प्रत्यक्ष पुराव्याचं काम लवकरच सुरू होईल।